नमस्कार पाटील, नमस्कार महाराज. महाराज झाले, पाटील झाले, हे जसे दोन शब्द आहे ना, अगदी लोकांच्या पचनी पडली. आता महाराज असो, पाटील असो, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक ठिकाणी, शहर असन, गाव वस्ती असन, ग्रामीण भागातल्या प्रत्येक ठिकाणी, शहरी भागातल्या प्रत्येक ठिकाणी आता पाटील आणि महाराज हे शब्द सर्रासपणे प्रत्येक ठिकाणी वापरले जाऊ राहिलेत. थोडेफार कपडे घातले, इस्त्री करेला असली, ढवळे फटक, बिलकुल लगेच चकाचक कपडे घातले ना, नमस्कार पाटील, बरं वाटतं मनाला. पाटील म्हणलं कोणी की मनाला बरं वाटतंय. नमस्कार महाराज, वा वा. कोणतरी आपल्याला अशी उपमा दिली ना महाराजाची नुसती उपमा दिली की आपण मोठे लगे ठासून, बिलकुल लगे हृदय आपलं डोंगरा एवढं होतं महाराज म्हणलं की. पण महाराज म्हणलं की एवढं डोंगरा एवढं झालं ना, काळीच बरं वाटलं. पण ते महाराज होते, पूर्वीची मंडळी, संत महंत, जे एवढी मंडळी, आपण त्याच्या तळपायाची मातीची बी बरोबरी नाही, पण तरी आपल्यातल्या काही मंडळीला महाराज म्हणलं ना की गर्वानं छाती फुगून येते. मला महाराज म्हणले, काही हरकत नाही, छाती फुगू द्या, फुगायलाच पाहिजे. महाराज म्हणलं ना की छाती फुगली ना, तसं महाराजासारखं वागता बी आलं पाहिजे. महाराज म्हणजे बा मी कसा महाराज, महाराज म्हणजे गळ्यात माळच पाहिजे असं नाही, महाराज म्हणजे डोक्याला फेटाच पाहिजे असं नाही, महाराज म्हणजे आपली रंगरंगोटीचा असावा असं नाही. महाराज या शब्दाचा मान राखला गेला पाहिजे, त्या शब्दाचा सन्मान झाला पाहिजे, त्या शब्दाचा उदो झाला पाहिजे. अंतकरणात महाराज शब्द पाहिजे. महाराज म्हणजे नुसतं महाराज नाही, दया, मया, क्षमा, शांती, दुसऱ्यावर म्हणजे परोपकाराची भावना पाहिजे, एकमेकाला मदत करायची भावना पाहिजे, दुसऱ्यावर कुठला प्रसंग ओढवलाय त्या प्रसंगात सहभागी व्हायची माणसात कुवत पाहिजे. त्याला तो शब्द महाराज शब्द शोभतो पा. पण नुसतं मला महाराज म्हणा, महाराज शब्द असा प्रत्येकाला शोभत नाही. त्याच्या अंगात तो गुण पाहिजे, परोपकाराचा, सदाचारांगी पाहिजे, एकमेकाला मदत करण्याची भावना पाहिजे. नाही तर लय आता कोणी बी महाराज महाराज म्हणलं की हा महाराज, पाटील म्हणलं की फुगली छाती, पाटील महाराज, आणि पळाली ना पोरगी. महाराज शब्द, महाराज, छाती फुगली, कॉलर टाईट, मला महाराज म्हणतील. अरे तुम्हाला गल्लीत महाराज म्हणतील, पोरगी गेली ना पळून महाराजाची. प्रेम केलं तिनं, तुम्ही म्हणता प्रेम झालं गेली. प्रेम आंधळं असतं बा. अहो बाबा, प्रेम आंधळं असतं मान्य करतो, पण निदान कानानं तर ऐकू येत असन की प्रेम आंधळं असतंय, प्रेमात हे घडतंय, प्रेमात ते घडतंय, प्रेमाचे धोके सुद्धा काही माहीत असतील ना माहीत प्रेमाचे धोके. तुम्ही म्हणसान ते ऐकत नाही, प्रेम बहिर असतंय, प्रेम बहिर असतंय. पण कोणी बोलत असन, निदान कोणी म्हणत असन, तोंड तर दिसत असन त्याचं, बोलतात येत असन, प्रेमामध्ये काय वेदना होत्यात, सुख काय भेटतं, दुःख काय भेटतं हे तर माहीत असन, सांगतात येत असन. तुम्ही म्हणसान प्रेम मुकबी असतंय, प्रेम आंधळं असतंय, प्रेम बहिर असतंय, प्रेम मुकबी असतंय. ठीक आहे, असू द्या. मग जर हे आंधळं लुळं पांगळं असं जर असन तर ते प्रेम खरंच काही कामाचं आहे का? काहीच कामाचं प्रेम नाही. तुम्हाला गावामध्ये गंज मोठ्या उपमा दिल्यात, महाराजाची उपमा भेटली, पाटलाची उपमा भेटली, पण तुमच्या पुरी चालल्या ना, पुरीकडे ध्यान देणं भाग आहे आपल्याला. आपण काही त्याच्यावर संस्कार करण्यात कमी पडू राहिलो का? कोण्या कामात आपण कमी आहे जेणेकरून आपले लेकरं ह्या वाईट मार्गाने चालले? काही हे कळायला पर्याय की आपले लेकरं का या वाईट मार्गाने चाललेत? कोणाला समजून नाही राहिलं. आणि लेकरायला बी मा बाप असन
कोण्या दर्जाचा माणूस आहे, मा बाप असन तो किती मान सन्मानित आहे, मा बाप असन किती लोकायत बसणारा उठणारा माणूस आहे, हे काहीच नाही. कोण्याच लेकराजवळ ही भावना नाही की माझा बाप एवढा मोठा माणूस आहे, एवढा मोठा मान सन्मान आहे, सगळं गाव त्याला नमस्कार करते वाकून. आजकालच्या लेकराला मग पोरगा असन पोरगी असन काही घेणं देणं नाही बापाचे. बाप गावचा पाटील असन आसन, बापाला सगळी दुनिया महाराज म्हणत असन, ओळखत असन, देणं नाही घेणं नाही या आताच्या अवलादीला. त्याच्यामुळं काय उरायलंय, जे काही सन्मानित माणसं असतात महाराज, पूर्वीचे नाही, आताचा विषय चालू आहे, आताच्या हल्लीच्या महाराजाची गोष्ट चालू आहे. त्याच्याकडं थोडीफार सन्मानाची भावना असली, थोडीफार सदाचार असला, थोडंफार एकमेकाच्या सुखदुःखात वाटेदार व्हायची भावना असली, कुणाला मदत करायची भावना असली की त्या माणसाला गावात सर्रास महाराजच म्हणतात. नमस्कार महाराज, काय चाललं महाराज, आज काय मिळे महाराज, सगळे महाराज ह्या शब्दानंच त्याला संबोधतात. पण महाराजाला आपल्या घरातून तेवढा मान आहे का? कोणत्याच महाराजाला कोणत्याच पाटलाला हे फक्त आपण बाहेरची मंडळी त्याला मान देतो, पण घरामध्ये नुसतं मी पाटलाला आणि महाराजाला यायलाच नाही बोलू राहिलो. सगळ्या समाजातल्या सगळ्याच माणसाला बोलू राहिलो की कोणालाच आपल्या घरामध्ये आपल्या अवलादीपासून पाहिजे तेवढं सुख नाही. छाती ठोक सांगू राहिलो, नाही तर तुम्ही सांगा, कमेंटमध्ये सांगा की भाऊ तुम्ही खोटं बोलू राहिले, आमचे तर लेकरापासून आम्ही लय खुश आहे, सगळे आमचे लेकरं आम्हाला कुठं ठेवू कुठं नाही, तळ हाताच्या फोडासारखं आम्हाला जपतात आमची अवलाद. तुम्हाला आहे ना भाऊ, मी लगे वंदनच करतो की बा तुमची अवलाद तरी बरं झालं चांगली निघली. पण या गावामध्ये, या वस्तीमध्ये, या शहरामध्ये हल्ली जी काही आता मंडळी होतकरू, जे ताकदवान आहे, अंगात गरमी आहे, रग आहे, असे जे जवानपूर आहे ना, यायला मायबापाची गरज नाही, काही देणं नाही घेणं नाही. अशाच एका ठिकाणची गावातल्या नुसतं ओळख महाराजाची एक बी तत्व नाही जवळ, पण जग म्हणतंय ना महाराज, तर त्या जग म्हणणाऱ्या महाराजाची पोरगी गेली पळून. काय करणार आहे? महाराजानं लाखो रुपये खर्चून तिचं लग्न करून दिलं, लोकांच्या मुखी सुखानं घास घातला, लोकांना भरभरून आशीर्वाद दिला. महाराजाला जो आशीर्वाद भेटला, महाराज म्हणे बा मला आशीर्वाद भेटल्यापेक्षा माझ्या अवलादीला आशीर्वाद भेटलेला चांगला, माझ्या मुलीला आशीर्वाद भेटलेला चांगला. त्या बिचाऱ्यानं जवळ आपल्यावर जो आशीर्वादाचा वर्षावे, सगळा आशीर्वाद आपल्या मुलाकडं वळवला, मुलीकडं वळवला. की मायबापाला काही नसतं हो, मायबापाला फक्त आपली अवलाद कशी आहे, आपल्या अवलादीला जो मान भेटणार आहे त्या मानामध्ये माणसाचा मायबापाचा सन्मान वाढत असतो. प्रत्येकाला वाटत असलं की माझी अवलाद चांगली निघली पाहिजे, पण ही पण चांगलीच निघली ह्या महाराजाची. एवढा तुम्हाला काय सांगू, लाखोचा खर्च करून गावोगाव पत्रिका वाटून मोठमोठे सन्मानित माणसं बोलवून धूमधडाक्यात लग्न झालं. पोरगी नांदायला गेली, 4 दिवस नांदली, 5व्या दिवशी कुठं गेली पता लागू द्याला नाही. एवढा नवरदेवानं डीजेचा आवाज, अमुक आवाज, तमुक आवाज, इतकं सोनं नाणं केलं पुरीलं. पोरगी चालायला लागली ना तर छुन 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 असे पायातल्या पैंजणाचा आवाज येत होता तिथपर्यंत. इतके मोठाले पैंजण, बिलकुल चांदी सोनं, बम पैसा खर्च केला पोरीवर नवरदेवा काढ्यानं बी आणि महाराजानं बी. पण पोरगी नांदली 4च दिवस. पोरीनं 4च दिवस काय अभ्यास करायचा आहे देवजाने तो अभ्यास केला आणि 5व्या दिवशी फुर सैराट झालो. तिकडली मंडळी इकडे फोन, महाराज पोरगी आली का? नाही. इकडे काय बाई पोरगी? नाही. पोरीचा पत्ता नाही, पोरगी गेली कुठं माहीत नाही, कोणाला थांग पत्ता लागला नाही. मग जर असे मानाचे सन्मानाचे माणसं जे असतात, यायचा मान सन्मान जगामध्ये
जेवढा असतो आपल्या अवतीभोवती आपल्या समाजामध्ये जो मान सन्मान असतो, या मान सन्मानावाल्या माणसाला जर अशा लेकरं ऐकून मान खाली घालावं लागत असेल, नाक मातीला रगडायचा टाईम येत असेल, त्याची जर समाजामध्ये कुठलीच इज्जत राहत नसेल, तर खरंच ते लेकरं वंदनीय आहेत का? प्रेम तर प्रेम भेटन लेकरायला, पण मायबाप भेटणार नाहीत. कारण एवढा अपमान झाल्यानंतर त्याचं नाक मातीत गेली सगळी इज्जत. मायबाप आत्महत्या करतात. हे सहन होत नाही. जे माननीय असतात, सन्माननीय असतात, आदरणीय असतात समाजाचे, त्याचा जर अपमान झाला तर ही मंडळी अपमान सहन करण्यापेक्षा मृत्यू पत्करतात. आणि ही माणसं आत्महत्या केल्यानंतर प्रेम तर भले त्या लेकराला भेटन, पण मायबाप भेटतील का? शक्य नाही. ज्या लेकराला समजायचं आहे त्या लेकराला समजतंय. मायबापानं गुरुजनानं त्याच्यावर भरपूर काही संस्कार केलेले असतात. संस्कार करण्यात कुचराई नसते. कुठल्याच मायबापाला वाटत नाही माझे लेकरं बर्बाद व्हावं, माझे लेकरं वाया जावं. पण तरीसुद्धा एवढं मायबापाचं लक्ष आपल्या लेकराकडं असूनसुद्धा लेकरं वाईट वळणानं लागतात, मार्गाकडे जातात आणि स्वतःचं तर नुकसान करून घेतात, पण आपल्या पाल्याचं बी नुकसान करून घेतात. लेकराईकडं अंगात रग आहे, ताकद आहे, गरमी आहे, उर्मी आहे. याईनं चांगल्या मार्गानं लावली तर त्याचं बी भलं होतंय आणि पालकाचं बी भलं होतंय, मायबापाचं बी भलं होतंय. पण लेकरामध्ये ती गरमी नाही की काही करून दाखवीन, पाय देईन तिथं पाणी काढीन, अशी उष्णता, अशी गरमी त्याच्याकडं नाही. त्याच्याकडं फक्त दिसली, हसली, फसली, याच्या खेरीत दुसरं काही नाही. आणि यानं दुनिया बर्बाद होत चालली. मोबाईलवर व्हिडिओ कॉल, मोबाईलवर त्या क्लिपा, मोबाईलवर ते व्हिडिओ, ते पाहू इतका काही समाजातली हे मुलं होतकरू मुलं बर्बाद झाले. काही ठेवलं नाही त्याला. तसे व्हिडिओ पाहू यायला बलात्काराच्या भावना जागृत होऊ राहिल्या. आणि हे वय पाय ना, लहान आहे का मोठं आहे का म्हातारं आहे का कोतारं आहे, सर्रास लहान लेकरावर बलात्कार होऊ राहिले. तरण्या बांड पुरीवर तर होतच आहेत, पण म्हाताऱ्या बायावर बी बलात्कार होऊ राहिले. काहून होऊ राहिले की यायच्या अंगातली जी गरमी आहे, ही गरमी यायला कोण्या मार्गानं जायचं आहे हे सुसू देऊन नाही राहिली. जवळ मोबाईल आहे, त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते पाहू यायची मती मंद झाली, यायची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याच्यामुळे यायला मार्ग सापडत नाही. आणि मार्ग न सापडल्यामुळं हे प्रेमाकडं वळतात, ह्या आघोऱ्या प्रेमाकडं, ह्या जायपात्र्या प्रेमाकडं. आणि यायला काही समजत नाही की मी मान घेऊ राहिलो का अपमान घेऊ राहिलो. हे मुलं खुशाल मुली घेऊन पळून जातात आणि मुलीसुद्धा कोणत्याही मुलामागं पळून जातात. पण मागं काय घडतंय, मायबापावर काय ओढवली असेल, मायबापावर काय बेतली असेल, ते काय करत असतील, नथिंग गोष्टी. घेणं नाही देणं नाही. तसंच त्या महाराजाची मुलगी पळाली. महाराजानं काही कुचराई केली होती का तिच्यावर संस्कार करण्यात? घरामध्ये वातावरण तर चांगल्या प्रकारचं आहे ना. त्या माणसामध्ये तो सद्गृहस्थ, त्याच्या घरामध्ये परोपकाराची भावना आहे, एकमेकाच्या कामी पडायची भावना आहे, त्याच्या घरात आनंद आहे. मग इतकं काही असूनसुद्धा, शैक्षणिक म्हणजे त्याला शिक्षण असूनसुद्धा लेकरं ह्या मार्गाकडे जातीतच कशी? समजायला काहीच पर्यायच उरला नाही. काय मित्रांनो, किती मोठा आणि कसाही त्याचा बाप असन, पालक असन, लेकराला देणं नाही घेणं नाही. त्याला जे करायचंय, त्याला जे दिसतंय तेच करणार. ज्या महाराजाची मुलगी गेली त्या महाराजाला माझं एकच सांगणं आहे, महाराज मुलगी गेली ना जाऊ द्या, पण आपण वाईट कुठलाच निर्णय घेऊ नका, आपलं जीवन संपवू नका. आपल्याला माणूस जन्म एकदाच भेटलाय, त्याचं सोनं करायचंय. ह्या अशा गैरादी जायपात्र्या लेकराईमुळं, ह्या अशा खांडकोळीमुळं, ह्या अशा अवलादीमुळं आपण वाईट मार्गानं जायचं नाही आहे, जीवन संपवायचं नाही आहे, आत्महत्या करायची नाही आहे. काहीच गरज नाही आहे. हे गेलेत
जाऊ द्या मरू द्या, त्याच्या कर्माचे भोग त्याला बघू द्या, आपल्याला देणं घेणं नाही, काही नाही. डबल जर आले फिरून तर त्याच्या कंबाडामध्ये मोजून लाता घाला आणि घराच्या बाहेर काढून द्या, कारण त्याईनं आपल्याला मरणाच्या दारापर्यंत आणून ठेवलं. त्याची गय करायचं काम नाही, त्याच्या डोक्यात बी दगड घालायचं काम पडत घाला. मी तुमच्याकडून आहे. पण काय आहे महाराज, असो ह्या गोष्टी आता सर्वत्र सर्रासपणे होऊन राहिल्यात. कोणतं पोरगण कोणती पोरगीन भूर जाऊ द्या, काही घेणं देणं नाही आपल्याला. हे आखडून आखडल्या जाणाऱ्या गोष्टी नाहीत. पण पालकानं आखडायला पाहिजे. पालकानं वाईट मार्गानं जायचं नाही, कुठलीच गोष्ट हाताळायची नाही, कुठलंच जीवन संपवायचं नाही. पालकाला, त्या माईला बापाला आपली हात जोडून विनंती आहे की गेले जाऊ द्या मरू द्या, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. जाऊ द्या, आपण कुठंतरी कमी पडलो एवढा विचार करायचा आहे आणि आपलं जीवनक्रमण चालू ठेवायचे. चला, काही हरकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.